त्याच्यामुळं कदाचित ते हे बघा झाला विषय, ज्याची भीती होती तेच. थोडस व्हिडिओ काढला नाही बघा ना तुम्ही, बघू ना थोडस काढले मी ते काय थोडं दिसते म्हणजे. अच्छा हे ना हा ब्लर दिसतोय. आता काढलं म्हणजे याच्यामुळे ते तर बघा किचन खाली साप आला. दादा साप आला तर तुम्हाला दिसला का बाहेरून आला का आधीच इथे बसलेला? इकडून गेला असं. तिकडून आला? नाही इथून गेला असा. इथून आणि बसला कुठे मग? माहितच नाही कुठून. एकच दरवाजा आहे ना आपला फ्रंटवाला. खिडकी ओपनच होती. हा बाबा घाबरले की मी. ते काय खिडकी होतून पण आला असेल पलीकडे जर काही जागा असेल तर मित्रांनो मी आलीये केसनंद वाडेबोलाई रोडला ढोरे वस्तीवर. ह्या दादांनी मला फोन केलता आणि आल्या दादा मला बोलले की साप त्यांनी आधी मारले पण तुमची व्हिडिओ बघतो तर आता साप मारू नाही वाटत म्हणून. तर असू द्या काही हरकत नाही. साप कसं आता उन्हाळा आहे त्याच्यामुळे कुठेही घुसतात थंडाव्याच्या शोधात किंवा त्यांना पण गरमी सहन नाही होत म्हणून ते घरामध्ये घुसतात. बऱ्याचदा लोकांच्या पार्किंग मध्ये घुसतात. तर आपणही त्यांना समजून घेतलं पाहिजे. मुका प्राणी आहे आपल्याला माणूस म्हणून भरपूर ज्ञान दिले जे सापाला नाही दिलेलं. आता ह्याला रेस्क्यू करू. बघा इथे ज्यांनी विळी ठेवलेली आहेत ताईंनी आणि पाटे किचन ओट्याच्या खाली एका साईडला त्यांनी ठेवलंय. त्यांनी पाहिले तर घुसताना. आता मी काय करते पहिल्यांदा हळूच ही विळी बाजूला करते म्हणजे साप कशा पद्धतीने बसलाय कुठे हे तुम्हाला दिसेल. हे बघू शकता एकदम असा कोपऱ्यामध्ये तो जाऊन बसलाय. तो आपल्याला घाबरलाय आणि आपणही त्याला फार भिलोय. तर जेवढं आपण त्यांना भीतो आपल्यापेक्षा कितीतरी जास्त पट ते आपल्याला भीतात. असं तिकडे झाला आजूबाजूला. हे बघा आता त्याला थोडीशी भीती जाणवली आणि दुसरीकडे पळायला कुठे जागा नाहीये त्याला. त्याच्यामुळं कदाचित ते हे बघा झाला विषय, ज्याची भीती होती तेच. जर जागा नसेल कुठे पळायला तर नागाचं असं असतं लगेच भिला की मोठा असा फण काढणार आणि आपल्याला घाबरवायचा प्रयत्न करणार. तर हा नाग तर खूपच जास्त चिडका दिसते. उन्हाळ्यामध्ये ना ह्या नागांचे स्वभाव थोडेसे चिडखोरच असतात मित्रांनो. गरमीमुळे आवाज ऐका त्याचा. विषारी जातीचा. तर आपल्याकडे 2 ते 3च विषारी साप आहेत मित्रांनो. एक झाला हा नाग जो तुम्हाला आता उन्हाळ्यामध्ये खूप जास्त दिसू शकतो, तुमच्या नजरेत येऊ शकतो. दुसरं झालं मण्यार आणि तिसरं झाला घोणस. त्याला तर काही तुम्ही ओळखता आता. किती असं गव्हाळी कलर आहे याचा बघा, मातकट. त्या नागाचा असाच कलर असतो गव्हाळी मातकट. आता त्याला बाहेर काढते मी कारण तो असा आहे ना किती वेळ पण फणा काढून आपल्या समोर बसू शकतो. त्याला भीती जाणवली की तो असंच फणा काढून. नाही तुम्ही लय जवळ येत आहे मागून माझ्या, मला पाडतात तुम्ही म्हणून म्हणलं. ये बाबा जरी पायात शूज चप्पल नसेल तरी पण आम्ही सापाला सेफ पद्धतीने पकडतो. सहसा पायाजवळ असा साप येत नाही चावायला, लांबच असतो आम्ही त्याच्यापासून. चुकीच्या पद्धतीने पकडलं की मग येणार. बसलं बघा आतमध्ये. हो 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 बाबा थांब, काय नाही कर तुला. तू जागा शोध तुला पाहिला. चल चल.
काय म्हणते ना मंत्र मारला आता मी राजी गेला का तर मंत्र वगैरे असं काही नसतं साप पकडण्यासाठी कधी पण आपल्याला गरजेचं नाही का असं नाही इकडे मी केसनन मध्ये येत असते हो बघितलं की केसनन बरं. वाघोली आता तुम्ही आता इकडे त्या सगळीकडे दत्तावराच्या प्लॅन्टवर किती मोठा पकडला त्या कचऱ्याच्या प्लॅन्टवर मध्ये ह्याची कितीतरी मी पहिल्यांदा साप तेवढा मोठा नाग बघितलाय हा, भरपूर मोठा. लय मोठा होता बरेच दिवस झाले त्याला 6-7 महिने झाले पण त्याला काय बुल टाकलं आमच्याकडे ना काय म्हणतो बाबा त्याला काय बुल टाकलं तुम्ही हा बोल टाकले त्याच्या देवाचं आहे जरा. नाही आता बाबा आमच्याकडे ना त्याला काही फुलबिल नसती टेक्निक असते पकडण्याच्या हो हा. हॅलो